ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। ईव्हीएम विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मोठं आंदोलन उभारण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वकिलांची टीम तयार करण्याच्या तयारीत आहे। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। जसं पुतीननी आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं तसं भारतात होणार, भारताचा रशिया होणार। विधानसभा निवडणुकांमधल्या धक्कादायक पराभवानंतर ईव्हीएम विरोधी लढाईसाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे। शरद पवार यांनी पराभूत उमेदवारांच्या बोलावलेल्या बैठकीत ईव्हीएम आणि एकूणच मतांची गोळाबेरीज जुळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे। राज्य पातळीवर आणि केंद्रीय पातळीवर ईव्हीएम विरोधात कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठीत करण्यात येणार आहे। ईव्हीएम बाबत आक्षेप किंवा निवडणूक प्रक्रियेमधल्या चुकीच्या बाबींबाबतचे पुरावे गोळा करण्याच्या सूचना शरद पवारांनी उमेदवारांना दिल्यात। ईव्हीएम मुळे भारताचा रशिया होणार असल्याचा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय। म्हणजे ज्यांचे बाले किल्ले समजले जातात त्या बाले किल्ल्यातच मतदानात फेरफार झालेली आहे। आणि मी हे आज बोलत नाहीये, मी आज साहेबांसमोर सुद्धा सांगितलं की मी 2014च्या नंतर लगेच सांगितलं होतं आपल्याला ईव्हीएम विरुद्ध लढावं लागेल। मी जिंकलोय तरी मी सांगतोय की ईव्हीएम हा आपल्याला रशियाकडे घेऊन जाईल। जसं पुतीननी, हे मी अगदी शुद्धीवर असताना बोलतोय, जसं पुतीननी आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं तसं भारतात होणार, भारताचा रशिया होणार। उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीतही पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम संदर्भात आक्षेप नोंदवले। सर्व आक्षेप ऐकल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहे। एखाद्याचं स्वतःच गाव आहे तिथं शून्य मतदान असण्याचा प्रकार, गावकऱ्यांनी आंदोलन केल्याचे प्रकार, हे सगळे विषय, वेगवेगळे विषय या बैठकीत। काही ठिकाणी एका सेंटरला असलेले समान बूथवर समान मतदान उमेदवाराला, मग हे सगळे आश्चर्यजनक प्रकार दिसले। काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं इलेक्ट्रॉनिकच्या यंत्रणा बाहेर, मतदान केंद्राच्या बाहेर वायफाय अशा पण सिस्टीम दिसल्या। याचं निश्चित कारण वेग बोलण्यात काही अर्थ नाही, त्याचे कॉन्क्रीट पुरावे जमा करून त्याचे एव्हिडन्स बनवून येणाऱ्या काळात मला वाटतं न्यायालयीन प्रक्रिया करणं हे याला उत्तर राहील। येत्या 28 तारखेपर्यंत व्हीव्हीपॅट तपासणी करण्याची सूचना शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी उमेदवारांना दिल्यात। येत्या 2 दिवसात ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीची पुढची आपली रणनीती स्पष्ट असेल असं काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी म्हटलंय। आम्ही जे काय फीस वगैरे आहे निवडणूक आयोगाची ते भरून 5% ईव्हीएम मशीनची बॅलेट बॉक्स आणि व्हीव्हीपॅट हे सगळ्यांची तपासणी करण्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत। लोक सुद्धा बहुचक झालेले आहेत, ते सुद्धा म्हणतात की आम्ही मतदान केलेला नाहीये, एवढा मतदान समोरच्या माणसाला कसा गेलेला। अनेक विषय आहे, ते विषयावर आम्ही सर्व गंभीरतेने विचार करतोय आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये आम्ही सगळे बाकीचा पुढचा जो आमचं भूमिका असेल महाविकास आघाडीची ते निश्चितपणे आम्ही ठरवणार आहोत। ईव्हीएम विरोधात विरोधकांनी लढ्याची तयारी सुरू केलेली असतानाच सुप्रीम कोर्टानं ईव्हीएम ऐवजी बॅलेटवर निवडणूक घेण्याची मागणी फेटाळली आहे। विधानसभा निवडणुकीतला पराभव विरोधकांनी स्वीकारलाय, पण त्यांच्या मनात ईव्हीएम बाबत अनेक शंका आहेत। त्यामुळेच ईव्हीएम विरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरचा लढा लढण्यासाठी विरोधकांनी जमवाजमव सुरू केली आहे। सीमा आढेसह कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।